हॅलो फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या डे 3 मध्ये. आज आहे डे 3 गर्भसंस्कार वर्कशॉप. आजच्या या डे 3 मध्ये आपण ऐकणार आहोत गोष्टी. तर गोष्टी ऐकण्यापूर्वी काही गोष्टी सांगायच्या आहेत. आपण कोणत्या प्रकारच्या गोष्टी ऐकायच्या आहेत? तर रामायण, महाभारत, त्याचबरोबर आपल्या भारतातील जे संत होऊन गेलेत त्यांचे चरित्र, शिवाजी महाराजांचं चरित्र, स्वामींचं चरित्र, अशा चांगल्या थोर माणसांचे चरित्र आपण वाचायचं आहे. दुःखदायक गोष्टी किंवा दुःखदायक चरित्र असेल किंवा एखादी दुःखदायक घटना असेल, त्याचबरोबर हॉरर गोष्टी असतील, तर अशा गोष्टी आपण वाचणं अव्हॉइड करायचं आहे. कारण त्या बाळाच्या मनावरती निगेटिव्ह इम्पॅक्ट टाकतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्रेग्नन्सीत गोष्टी का वाचायच्या आहेत? तर प्रेग्नन्सीत गोष्टी वाचल्यामुळे बाळाच्या आणि तुमच्या मनावरचा ताण कमी होण्यास मदत होते. त्याचसोबतच बाळाला आईच्या आवाजाची ओळख होते आणि बाळ थोड्या दिवसांनी आईच्या आवाजाला रिस्पॉन्स करायला लागतं. बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये बाळाला हेल्प होते. आज आपण ऐकणार आहोत बल, बुद्धी, शौर्याचं प्रतीक असणाऱ्या मारुती रायांची गोष्ट. खूप वर्षांपूर्वी अरण्यात राहणारे एक वानरराज होते. त्यांचं नाव होतं केसरी. त्यांच्या पत्नीचं नाव होतं अंजनी. अंजनी माता अत्यंत पवित्र, संयमी आणि रामभक्त होत्या. त्या दररोज उपवास, जप, त्याचबरोबर तपस्या करत होत्या. त्यांच्या मनात एक दुःख होतं. त्यांना मातृत्वाचं सुख मिळत नव्हतं, ज्यामुळे त्या कायम खूप दुःखी असायच्या. त्या रोज देवाकडे प्रार्थना करायच्या, प्रभू, मला एक पुत्र द्या, जो धर्म, भक्ती आणि स्वतःच्या पराक्रमाने या जगाला दिशा देईल. अंजनी मातेची तपस्या पाहून वायुदेव एक दिवस प्रसन्न झाले. त्याचवेळी अयोध्येत दशरथ राजाचा पुत्र कामेष्टी यज्ञ सुरू होता. यज्ञातून मिळालेला पायस वाऱ्याच्या दिशेने उडत अंजनी मातेपर्यंत पोहोचला. वायुदेवाने तो पायस अंजनी मातेच्या ओंजळीत ठेवला आणि तिला वरदान दिलं, तुझ्या गर्भातून एक अद्भुत शक्तीचा, बुद्धिमान आणि परमभक्त पुत्र जन्म घेईल. अंजनी माता गर्भवती झाली. ती गर्भावस्थेत राम नाम जप करत असे, भक्तिगीत ऐकत असे, सदैव सकारात्मक विचार करत असे. ती म्हणायची, माझं बाळ फक्त बलवान नव्हे तर बुद्धिमान आणि भक्तही असावा. आईचे विचार गर्भातील बाळावर संस्कार करत होते. शुभ मुहूर्तावरती चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अंजनी मातेच्या पोटी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी केली. वाऱ्याचा मंद सुगंध दरवळू लागला. हे बालक म्हणजेच अंजनीसूत पवनपुत्र मारुती. लहानपणीच मारुती अतिशय चंचल होता. एके दिवशी त्याने आकाशात चमचमणारा सूर्य पाहिला. त्याला वाटलं, हे तर लाल गोड फळ आहे. तो थेट आकाशात उडी मारून सूर्याकडे धावू लागला. संपूर्ण देवता घाबरल्या. इंद्रदेवांनी वज्रप्रहारही केला. मारुती जमिनीवर पडला आणि संपूर्ण सृष्टी स्तब्ध झाली. आपल्या पुत्रावर अन्याय झालेला पाहून वायुदेव प्रचंड क्रोधित झाले. संपूर्ण जगाचा वारा थांबला. सृष्टी संकटात आली. तेव्हा सर्व देवांनी मारुतीला अमरत्व, बल, बुद्धी आणि विविध दिव्य शक्तींची वरदानं दिली आणि मारुती पुन्हा जिवंत झाले. याच क्षणी अमर, अजय आणि अढळ झाले. याच मारुतीने पुढे श्रीरामांची सेवा केली, सीतेचा शोध घेतला, लंकाही जाळली, राम नावाचा जयघोषही केला. मारुती हे केवळ योद्धा नव्हते, तर ते प्रभू रामचंद्रांचे परमभक्त होते. अशी होती स्टोरी. तर या स्टोरीचा सार आहे, आईचे विचार म्हणजेच बाळाचे संस्कार. त्यासोबतच भक्ती, बुद्धी आणि बळ याचा कुठे आणि किती वापर केला पाहिजे हेही आपण ठरवलं पाहिजे. तिथला आता आपण एक प्रश्न विचारणार आहोत, ज्याचं तुम्हाला कॉमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. मारुती रायांवरती प्रहार कोणी केला? याचं उत्तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. त्याचसोबतच आजची ही कथा कशी वाटली, आजचा हा डे 3 कसा वाटला हे मला नक्की सांगा. त्यासोबतच एक लाईक करा. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. त्याशिवाय जास्तीत जास्त आपल्या चॅनलला शेअर करा.